नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? तर मागच्या 2 व्हिडिओजमध्ये ना आपण नेटचा वन पीस ड्रेस कसा बनवायचा ते बघितलं होतं. तर आता या पार्टमध्ये ना म्हणजे आता 2 पार्टमध्ये एका पार्टमध्ये आपण फ्रंट पार्टची कटिंग बघितली, सेकंड पार्टमध्ये आपण फ्रंट पार्टचे आणि संपूर्ण जी स्टिचिंग असते ना ती बघितली. आता यामध्ये ना आपण त्याच्या घेर म्हणा किंवा खालच्या फ्रिल्स वगैरे जे काय असेल ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सिंपली इथे 7 मीटर कपडा घेतलेला आहे, 7 मीटर नेट आहे, त्याची घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला ना आता पूर्ण जी आपली लांबी आहे ना आपण जी मोजलेली ती बघायची. तर इथे आपली पूर्ण उंची म्हणजे कमरेपासून म्हणजे आता आपल्याला आपला फ्रंट पार्ट किती पाहिजे आहे, तर तिथून खाली आपल्याला म्हणजे ड्रेसची पण लांबी किती पाहिजे आहे तितकी तुम्ही तिथे मार्क करून घ्यायचं आहे. तर 42 इंच लांबी उंची आपली भरली होती, तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून 43 इंचांवरती मी एक मार्किंग करून घेतली, कारण मला ड्रेस खूप खालीही नको होता. सो त्यामुळे मी इथे एकदम म्हणजे पायाच्या नखापर्यंत माप घेतला आणि माझं 42 इंच इतकी उंची भरलेली आहे. त्यामध्ये 1 इंच ॲड करून घेतलं आणि पट्टीच्या मदतीने इथे एक लाईन मारून घेतली. आता कात्रीच्या मदतीने ना इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, प्लेन कट झालं. आता आपलं इथे झालेलं आहे. आता आपण 2 लेअर करणार आहोत ना, सो हे 7 मीटर झालं आणि सेकंड अजून एक आपल्याला 7 मीटरचं कट करायचं आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगते. आता हे आपलं फ्रिल्ससाठी रेडी झालेलं आहे, ठीक आहे. आता हे पण आपण ना साईडला ठेवून देऊ. पण जर तुम्हाला हे कडेचे जे साईडचे काठ आहेत ना ते जर नको असतील तर तुम्ही ना ते कट करून घेऊ शकतात किंवा कट नाही केले तरी ते तसेही चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी बघत होते की डायरेक्ट ओढल्याने निघतात का, बट ते निघत नव्हते. सो त्यामुळे ना मग मी नाही केलं आणि ॲक्च्युली ते तसेच छान वाटत होते. तुमच्या पुढे ना म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पुढे की विदाऊट कट करता ते असेच म्हणजे छान वाटत होते ते काठ आणि त्याला ज्या फ्रिल्स म्हणतो किंवा जे गॅदरिंग म्हणतो ना ती खूप छान येत होती त्याला. आता हे झालेलं आहे. आता आपण पटकन याची आता आपल्याला याच्या प्लेट्स करावे लागतील किंवा याला गॅदरिंग करावी लागेल, सो ते करायला घेऊया. आता इथे आपल्याला याची घडी पूर्ण ओपन करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला आता सुरुवात करायची आहे. आता इकडनं तुम्हाला थोडं वरती खाली दिसत असेल, पण तुम्ही सारखं कट करून घेऊ शकतात, पण मी नाही केलं होतं कारण ते ऑलरेडी मला माहीत आहे ते स्टिचिंगमध्ये निघून जाणार आहे. सो मी ते काय कट केलं नाही, एवढं काही नाही. पण तुम्ही करायचं असेल तर करून घेऊ शकतात. थोडं म्हणजे असं वेडावाकडं कटिंग आहे, ते सारखं कट करून घेऊ शकतात. आता मशीनवरती ना मी इथे प्लेट्स पाडत आहे, अशा प्रकारे ना प्लेट्स पाडत आहे. तुम्ही या ठिकाणी याची गॅदरिंग करतो ना म्हणजे 5 नंबरची टीप मारून घ्यायची सरसकट आणि मग त्याचे दोरा जो आहे ना तो असा ओढत चालायचा, म्हणजे ते बरोबर जवळजवळ येतात खूप. आपण जसं अपर पार्टचं केलं बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, सेम त्या पद्धतीने करू शकतात. काहीच म्हणजे बदल नाही आहे त्यामध्ये. पण इथे ना मला गॅदरिंगपेक्षा मला वाटलं की प्लेट्स पाडाव्या. नेक्स्ट टाईम मी गॅदरिंगचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आता म्हणजे अशा प्रकारे हे गॅदरिंग जे प्लेट्स पाडतो ना आपण, तर ते सुद्धा खूप छान वाटतं आणि बघायलाही मस्त वाटतं. हे बघा, आणि एकसारखे दिसतात, खूप असं म्हणजे खराब नाही दिसत किंवा गॅदरिंग केल्यावरती ना म्हणजे ते पण चांगलं वाटतं, बट मला असं छान वाटतं, मला हे असंच आवडतं. सो तुम्ही पण एकदा हे ट्राय करून बघा, छान वाटतं आणि पूर्ण प्लेट्स वगैरे सगळे व्यवस्थित दिसतात. सो पटपट आपण आता ह्याचे प्लेट्स जे आहेत ना त्या इथे कंप्लीट करून घेऊया. आता यामध्ये ना तुम्हाला फ्रंट पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये किंवा थर्ड पार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा किंवा ना आपलं इंस्टाग्रामला पेज आहे, हेच PSD फॅशन पॉईंट म्हणून, तर त्यावरती तुम्ही मला DM करू शकतात किंवा
मला तुम्ही तिथे पर्सनली विचारू शकतात तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो. तर हे बघा, अशा प्रकारे इथे प्लेट्स करून घ्यायच्या, आतमध्ये दुमडून घ्यायचे. याला जरा वेळ लागला, बट असं चांगलं वाटतं, खूप छान दिसतं, एकसारख्या दिसतात, फिनिशिंग पण छान येते याला. हे बघा, आणि अशा प्रकारे ना आपल्या इथे संपूर्ण प्लेट्स ज्या आहेत ना त्या करून झालेल्या आहे. आणि बघा, खूप जपून करायला लागतं, कारण हे नेट ना पडण्याची शक्यता असते, कारण ते नेटच असतं शेवटी. तर मशीनला वगैरे इकडे तिकडे अडकण्याची शक्यता असते. सो सावकाश काम करायचं आहे तुम्हाला. हे बघा, किती छान एक सारखी फिनिशिंग, तुम्ही बघा किती भारी दिसतंय दिसायला. आणि जेव्हा ना ते आपण पूर्ण शिवून टाकू ना ड्रेसला, सॉरी आपल्या अपर पार्टला जेव्हा ते शिवू ना, तर तेव्हासुद्धा खूप छान दिसतं आणि बघायला पण भारी वाटतं. आता जसं जसं आपण रेडी करत चालू ना, तर ते तुमच्या लक्षात येईलच. आता आपल्याला याला फ्रिल्स बनवायच्या आहेत. सो फ्रिल्ससाठी पण आपल्याला ना इथे एक जवळपास मी ना 3 ते 4 मीटर मी घेतला होता कपडा नेटचा, आणि तो घडी करून घेतला. आता त्यावरती जवळपास 3.5 किंवा 4 इंचांवरती मार्किंग करून घेतली, कारण मला खूप मोठ्या पण फ्रिल्स नको होत्या. त्यामुळे मग तुम्ही 4 इंचांवरती पण इथे मार्किंग करू शकता, ठीक आहे ना. कारण 4 इंचांवरती केलं तरी स्पेसिफिक म्हणजे चांगल्या प्रकारे मोठी फ्रिल बनवून येते. आता तुमच्या लक्षात येईल तर मी ते 4 इंचांवरती मार्किंग करते आहे, तर येईलच तुमच्या लक्षात आता. आणि एकसारखी सरळ लाईन आहे ना पट्टीच्या मदतीने तुम्ही ते ड्रॉ करून घ्यायची. कारण कधी कधी काय होतं का ते म्हणजे एक ठिकाणी पॉईंट दिला ना तर तिरकं होण्याची शक्यता असते. सो त्यामुळे ना लाईन ड्रॉ करून जर घेतली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघा, एकावर एक ठेवून देखील, म्हणजे तुम्ही एक जर माप कट केलं ना तर एकावर एक ठेवून देखील अशा प्रकारे इथे कट करू शकता. काहीच वेळ लागत नाही इथे. फ्रिल्स बनवायला वेळ लागतो, फ्रिल्सचं म्हणजे फार अवघड काम आहे. सगळ्या पूर्ण ड्रेस बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढं फ्रिल्स बनवायला लागतो. पण जर तुम्ही काय करायचं की 5 नंबरवरती मशीनची जी आपण शिलाई असते ना तर ती 5 नंबरवरती ठेवायची. आता रेग्युलर जी असते ती आपली 3 किंवा 3.5 इंचांवर 3.5वर असते. ते जे लाईन असतात ना पॉईंट, त्याचे 3च्या पुढे 2-3 रेषा असतात, मग 4 नंबर असतो. सो तुम्ही 5 नंबरवरती ठेवायचे आहे, जेणेकरून फ्रिल्स काय होतात की काहीच करायचं म्हणजे आपोआप त्या बनल्या जातात. आता तुम्हाला मी दाखवते की 5 नंबरवरती केल्यानंतर ना फक्त आपल्याला पटपट आपलं जो नेट आहे ना ते पटपट पुढे सरकवावं लागतं. आता इथे ना तुम्ही बघा, अशा प्रकारे हातांचा वापर करून देखील करू शकता. जर तुम्हाला सुरुवातीला जर बारीक टीप पाहिजे असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे ना हाताने आतमध्ये कपडा सारत तुम्ही करू शकतात. पण जर तुम्हाला म्हणजे आता कारण कंटिन्यू असं करून हातांना किंवा बोटांना कळ लागण्याची शक्यता असते. सो असं न करताना 5 नंबरवरती टीप घ्यायची आणि मग तुम्ही डायरेक्टली करू शकतात. आता मी तुम्हाला दाखवते की मी पुढे जाऊन ना मी 5 नंबरवरती टीप केली आणि सरळ म्हणजे पटपट कपडा आतमध्ये ते नेट आहे ना ते आतमध्ये सारत गेली आणि माझी फ्रिल जी आहे ना ती पुढे पुढे बनत गेली. हे बघा किती छान आपली फ्रिल्स रेडी झाली. बट 5 नंबरवरती टिप केल्यानंतर ना अजूनच छान होईल. आणि आता जॉईंटला जॉईंट सेपरेट देत बसण्याची ती गरज नसते. डायरेक्ट तुम्ही ना कपडा म्हणजे नेटवर नेट ठेवून आणि डायरेक्ट तुम्ही जॉईंट देऊ शकतात. ओके, आता ना इथे ॲक्च्युली म्हणजे इथे सगळी फ्रिल्स आपली रेडी झाली, कारण व्हिडिओ पण खूप मोठा होत होता. सो त्यामुळे ना मी जरा फास्ट फॉरवर्ड करून आणि पटकन दाखवलं. आता फ्रिल्स तुम्हाला मी थोडंसं दाखवलं की फ्रिल्स कशा बनवायच्या. 5 नंबरवरती टिप करून घ्यायची सिम्पल, आणि मग तुम्ही करू शकतात. आणि तशा प्रकारे मी सगळी फ्रिल्स रेडी करून घेतली. आता ती फ्रिल्स आपल्या ड्रेसला
लावायची कशी खालच्या बाजूने ते आपण इथे बघणार आहोत. आता फ्रिल्स ना म्हणजे ती आता कशी पण नाही जोडायची असते, बरोबर. तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही आता इथे म्हणजे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि कुठेही तुमच्याकडून ना चुकामूक होणार नाही आणि व्यवस्थित तुमच्या ना प्रॉपर लक्षात येईल. तर फ्रिल आपण जशी करत चालतो ना तर सेम त्या पद्धतीनेच जोडायची असते. आता ती फ्रिल दिसायला खूप छान दिसते, पण ती अशी नेटला जोडणं जरा अवघड असतं. कारण जशी आपण फ्रिल करायला टीप मारतो ना तर त्या पद्धतीनेच ती सारखीच टीप मारल्या गेली पाहिजे. आता हे बघा, मी कसं करत आहे की मधूनच सेंटरमधूनच मी व्यवस्थित टीप मारत आहे. आता ते फ्रिल जेव्हा आपण करत चालतो ना तर ते गोल फिरतं आणि ते इकडे तिकडे होऊन जातं आणि आपल्याला ती सारखीच टीपवर टीप आली पाहिजे ना. फ्रिलच्या टीपवर आपण ही आपली फायनल टीप आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला ते तिथे जॉईंट करायचं आहे त्याला. हे बघा, आता व्यवस्थित मी दोन्ही हातांचा वापर करून आणि व्यवस्थित सारखं करत करत मी इथे टीप मारून घेत आहे. आणि खालचं जे मेन आपलं नेट आहे ना ते खालून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि वरती तुम्ही त्याला आपली जी फायनल टीप आहे ना ती मारून घ्यायची आहे. ओके. आता यामध्ये काही शंका असेल ना तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात, जेणेकरून ना काही अडचण नाही आली पाहिजे आणि सगळ्यांना समजलं पाहिजे. म्हणजे हाच एक माझा हेतू आहे की सगळ्यांना समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. सो तुमच्या नसेल लक्षात येत तर मला तुम्ही विचारा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. आता हे बघा, आता अशा प्रकारे ना मी ती फ्रिल्स लावून घेतली. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला एकाच लेअरला डबल लेअर बनवायची आहे. म्हणजे ही फ्रिल जी आहे ना थोडंसं जवळपास 4 इंचांचं अंतर सोडून तिथे वरच्या बाजूला ही फ्रिल जोडून घ्यायची आहे. ओके. तर ते मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जोडून घ्या, जशी आपण ही जोडली ना सेम त्या पद्धतीने ती जोडून घ्यायची आहे 4 इंचांचं अंतर सोडून. आता आपण सेकंड लेअरकडे वळूया. म्हणजे आपण या ड्रेसमध्ये लेअर 2 करणार आहोत, पण फ्रिल्सची ज्या लाईन असणार आहे 3 असणार आहे आपल्या. ओके. सो इथे हे बघा, आता आपल्याला आपली जी खालची लेअर होती ना ती आपली मी 42 इंचांवरती घेतली होती, बरोबर. आता ही जी सेकंड लेअर आहे ना आपली तर ती आपण 35 घेणार आहोत. कारण आपली फ्रिलची जी लास्टवाली फ्रिल लावली आहे ती आपण 42 इंचांवर लावलेली आहे. सेकंड लेअर जी आहे ना ती आपण जवळपास 37-38 इंचांवरती लावलेली आहे ती, बरोबर. 4 ते 5 इंच 4 ते 5 इंच मी वरती घेतलं. थोडंसं म्हणजे स्पेसिफिक अंतर सोडलेलं आहे आणि त्यावरती मग हे 35-36 इंचांवरती काहीतरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊन टाकायचं. एवढं म्हणजे काही नसतं किंवा तुम्ही एकावर एक काही आलं तरी काही नाही. उलटा आपला जो नेटचा ड्रेस आहे ना तो अजून असा घेरदार आणि हेवी दिसतो विदाऊट कॅन. तर आता आपलं वरचं म्हणजे सेकंड लेअरचं कट झालं. आता इथे ना मी फ्रिल्स काढून घेते उरलेले कपडामध्ये. आता इथे कट करून घ्यायचं. खालची लेअर जी आहे ना काटाची ती राहून द्यायची, कारण त्याने फ्रिल छान दिसते. हे बघा, आणि जसं फर्स्ट लेअर तयार केली सेम त्याच पद्धतीने प्लेट्स पाडत सेकंड लेअर तयार करून घ्यायची. सेम तशाच फ्रिल्स बनवायच्या आणि त्या देखील खालच्या बाजूला जॉईंट करून घ्यायच्या. आणि ही आपली मी तुम्हाला जसं सांगत होते की एका लेअरला डबल फ्रिलची लेअर लावायची आहे. सो ती अशा प्रकारे लावायची आहे. ओके. हे बघा, आता खालून ते फ्रिल्स लावल्यामुळे ना ते इतकं हेवी वाटतं आहे की विचारू नका. खूप छान दिसत होतं आणि खूप छान घेर पण पडला होता. खूप भारी दिसत होतं ते आणि खूप असं खालच्या बाजूला ना हेवी वाटत होतं खूप. म्हणजे आता तुम्ही जेव्हा ट्राय करा तुम्ही नक्की तुम्हाला नक्की म्हणजे लक्षात येईलच तुमच्या मला काय म्हणायचं आहे. आता वरच्या बाजूने ना याला आपण जे आपलं मेन सॅटिन आहे ना ते लावून घेणार आहोत.
हे बघा सॅटिन लावल्यानंतर म्हणजे खूपच हेवी दिसायला लागलं आणि खूप छान दिसायला लागलं. आता आपण एकदा ना दोन्ही नेट आहेत ना ते जॉईन करून घेऊ. दोन्ही नेट एकमेकांना जॉईन करून घेतले ना मग आपल्याला सॅटिन लावायला बरं, कारण सॅटिन आणि नेट हे दोन्ही ना सटकतात एकमेकांवर ठेवल्यावर. सो त्यामुळे म्हटलं की सेपरेट एक एक जॉईन करून घेऊ. आता व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून मी थोडं वरखाली ठेवत आहे, कारण ते दोन्ही लेअर ना ते काट आहेत दोघांनाही वरच्या बाजूला, आणि ते एकमेकांवर ठेवल्यावर ना ते खूप म्हणजे जाड होतं आहे. आणि त्यामुळे ना थोडंसं वरती खाली ठेवून मी इथे टीप मारत आहे. यामध्ये ना उंचीवर कसलाही फरक पडणार नाही, कारण घेतानीच थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं, कारण हे जे ड्रेसेस असतात ना तर यामध्ये कमी जास्त एवढं काही नसतं, चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि होऊन जातं, बरोबर मापात येतं. आता तुम्ही जेव्हा पुढे मी फोटोज पोस्ट करेल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईलच, खूप छान बनतात आणि खूप छान होतं, काहीच वेळ लागत नाही याला. तर या ठिकाणी आपल्याला हे जे आपलं मेन सॅटिन आहे ना ते जोडून घ्यायचं आहे. या ड्रेसचा फायनल लुक तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सगळे व्हिडिओज, जे शॉर्ट व्हिडिओज आहेत, लाँग व्हिडिओज आहेत, सगळं काही तुमच्यापर्यंत येईल. आणि अशा प्रकारचे ना मी छान छान व्हिडिओज जे आहेत ते तुमच्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा. तर अशा प्रकारे सॅटिन पण आपल्या नेटला जॉईन झालेला आहे, खूप छान दिसत आहे आणि खूप आता हेवी वाटायला लागलेलं बघताच. आता काय करायचं, ते अप्पर पार्टला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला एक जोडून दाखवते. कॉर्नरवरती ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ना ते आपल्याला आता सॅटिनचं जे नेट आहे वरचं, म्हणजे सॉरी आपला जो खालचं जे आहे सॅटिन आणि नेट फ्रिल केलेलं आणि अपर पार्ट आहे ते एकमेकांना असं एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायचं आहे. इथे हे बघा पूर्ण कडेपर्यंत जोडून घ्यायचं आहे, जास्त काही अंतर ठेवायचं नाही आहे. व्यवस्थित जसं माप टाकलेलं होतं ना त्या पद्धतीनेच इथे स्टिच करून घ्यायचं. हे बघा, आणि झालं आपल्या वरची गॅदरिंग केलेली आणि खाली ज्या प्लेट्स पाडलेल्या ना आपण ते खूप छान दिसत आहे. म्हणजे असं गॅदरिंग वगैरे नाही, ते एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की गॅदरिंग वगैरे कशी करायची किंवा काय, किंवा आपण स्पेशल विदाऊट एनी एडिट मी तुमच्यापर्यंत ना म्हणजे आपण लाईव्ह वर्कशॉप ठेवूया एखादा, म्हणजे तुमच्या ना लाईव्ह लक्षात येतील आणि तुमचे प्रॉब्लेम्स पण लाईव्ह सॉल्व्ह होतील. सेम त्याच पद्धतीने मी म्हणजे बॅकपार्ट पण जोडून घ्यायचा आहे. आणि हे बघा इथे बॅकपार्ट जोडून झालेला आहे. आता इथे ना फिटिंगची आपल्याला शिलाई मारून घेऊया. आता थोडंफार फिटिंग करावं लागेल ना. आता या ड्रेसला ना मी फायनली पाठीमागून ॲडजस्टमेंटसाठी फ्लॅप जॉईन केलेला. आता तो कसा जॉईन करायचा ते काय मी इथे दाखवलेलं नाही आहे, कारण व्हिडिओ ना सगळेच खूप लाँग झालेले आहे. सो मी नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये ना ड्रेसला बॅक साईडने ते फ्लॅप कसा जॉईन करायचा ते मी तुम्हाला म्हणजे दाखवून देईल. तुम्ही त्याची काळजी करू नका, मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. माझ्यासारख्याच बऱ्याच मैत्रिणी असतील, म्हणजे मलाही जेव्हा माहीत नव्हतं याबद्दल काही तर मलाही खूप सारे प्रॉब्लेम्स आले, पण मला कोणीच म्हणजे यूट्यूबवरती तर एकही नाही मिळालं की ज्यांचा मला व्हिडिओ मिळाला असेल की बॅक साईडला फ्लॅप कसा जॉईन करायचा किंवा काय, काहीच नाही. माझं मी शिकले आणि माझ्यासारख्या म्हणजे मला जशा अडचणी आल्या तशा तुम्हालाही येऊ नये याकरिता मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, वाट बघत राहा, लवकरच व्हिडिओ अपलोड होईल. आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला ना शेअर करा आणि आपले प्लीज सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, एवढीच एक माझी इच्छा आहे.
प्लीज सपोर्ट करा. सो आता ना आपल्याला कडेने आपल्याला नेट म्हणजे आपले जे 2 लेअर आहेत ना, त्या दोन्ही लेअरला सेपरेट शिलाई मारायची आहे. सॅटिनच्या लेअरला सेपरेट शिलाई मारायची आणि इथे आपल्याला शिलाई एंड करून घ्यायची आहे खालच्या बाजूला. या नेटच्या ना फ्रिल्स बनायला लागल्या होत्या, कारण शिलाई मारता ते ना म्हणजे थोडंसं असं गोळा व्हायला लागलं होतं, फ्रिल्स बनायला लागल्या होत्या. सो पटकन इथे मी शिलाई एंड केली आणि पटकन इथे मी सॅटिनला शिलाई मारून घेतली. कारण मला असं झालं होतं की कधी मी हा ड्रेस बनवते आणि कधी मी याच्यावरती फोटोशूट करते किंवा माझ्या मॉडेलवरती मी हा ड्रेस मी तिला घालून आणि फोटोशूट करते. बस माझी हे इच्छा होती की फक्त एवढा ड्रेस माझा रेडी पटकन झाला पाहिजे आणि मी पटकन माझ्यावरती किंवा माझ्या मॉडेलवरती घालून मी पटकन तो ट्राय केला पाहिजे. कारण इतका छान झाला होता ना की जेवढा झाला ना तेवढा मी पटकन लगेच स्वतःवरतीच टाकून बघायचे की अरे हां छान दिसतोय, असं होतं आहे, खूप भारी. कुठे काही प्रॉब्लेम वगैरे वाटला तर तिथेच लगेच म्हणजे आता जेव्हा तुम्ही शिवायला घ्याल ना तेव्हा तुम्ही तसंच कराल. थोडंफार लगेच आपण म्हणजे कसं थोडंफार आपल्याला वाटलं प्रॉब्लेम झाला तर आपण तिथे सॉल्व करू शकतो. सो तिथे व्यवस्थित म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या. ड्रेस एकदम व्यवस्थित झाला, जसं की तुम्ही बघू शकतात. पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रॉपर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या, सगळ्या गोष्टी शिकवल्या. आपले मागचे दोन्ही पार्ट तुम्हाला कसे वाटले आणि हाही पार्ट कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि आपले जे व्हिडिओज आहेत ना जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच अजून छान छान व्हिडिओज बघण्यासाठी ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण यासारखेच ना मी अजून बरेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि मी येत असते. कधी होतं गॅप पडतो, बट मलाही बरेच कामं असतात, सो त्यामुळे थोडं मागे पुढे होतं. पण प्लीज तुम्ही समजून घ्या. पण व्हिडिओज मात्र तुम्हाला छान व्हिडिओज येत राहतील, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आता हे बघा इथे ना फिनिशिंग करून घ्यायची व्यवस्थित फिटिंगची शिलाई देऊन आणि दुसऱ्या बाजूला देखील ना इथे आपल्याला सेम त्या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. कधी ना मशीनला ना काय होतं काय माहीत, सारखा दोरा तोडतं, खूप इरिटेट होतं ना. बट इट्स ओके. बिचारी मशीन आता पूर्ण ड्रेस शिवला आहे त्याने. तर अशा प्रकारे आपला फिटिंगची शिलाई जी आहे ती इथे जॉईंट झालेली आहे. आपला ड्रेस इथे कंप्लीट होत आलेला आहे. अजूनही कोणाला काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि आपले व्हिडिओज फर्स्ट पार्टपासून लास्ट पार्टपर्यंत बघितले त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी आवर्जून बघा, कारण यामध्ये मी खूप काही तुम्हाला शिकण्यासारखं सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओज ना फार मोठे झाले त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते. आणि आता आपले व्हिडिओजना जास्तीत जास्त शेअर करा, आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून काय शिकायला आवडेल तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.